काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे. काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे. पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुरुवारी दिल्लीच्या JNU मध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत त्याचबरोबर महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील या विद्यार्थ्यांनी यावेळेस आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली होती. विद्यापीठामधील छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा पायाभरणी समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या परिसरात डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली होती. दरम्यान विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांची ही निदर्शनं सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना यांनी पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे. भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो. मातृभाषा ही महत्वाची आहेच. प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे. तो स्वाभाविक आहे, योग्य आहे. अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दुःख होतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये. मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाहीये. मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत. आज तमिळ सारखी भाषा जी एक अतिशय प्राचीन भाषा आहे, या भाषेचं ज्ञान केवढं आहे, त्या भाषेमधलं साहित्य केवढं आहे. त्या भाषेमध्ये मगाशी राजराजेश्वर चोला यांचा तुम्ही उल्लेख केला. ज्या चोला डायनस्टीने 1000 वर्षापर्यंत आपल्या संस्कृतीचा झेंडा बुलंद ठेवला. आम्ही त्यांच्याबद्दल जर शिकलो नाही तर आम्ही करंटे ठरू. आणि म्हणून त्याही भाषेचा स्वाभिमान आम्हाला का वाटू नये. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. आणि अर्थातच आपल्या स्वभाषेचा, आपल्या मातृभाषेचा अतिशय चांगला अभिमान हा आपल्याला वाटला पाहिजे. आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही. याचं कारण छत्रपतींनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही. ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी मागितलं. आणि छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला संस्कृती, आपला झेंडा हा त्या ठिकाणी लागला पाहिजे. आणि संपूर्ण भारत हा या ठिकाणी परकीय आक्रमकाकडनं गुलामगिरीतनं मोकळा झाला पाहिजे. याकरता मराठे लढले. देशाकरता लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करू शकत नाही, तो छोटा विचार करू शकत नाही. मला असं वाटतं
आज ही आनंदाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये ज्या राजधानीला वाचवण्याकरता अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिलं, त्या राजधानीमध्ये आज हे मराठी अध्यासन या ठिकाणी होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने या ठिकाणी होत आहे. ही त्याहीपेक्षा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी जेएनयूला आणि विशेषतः कुलगुरू महोदया, मी आपलं मनापासून आभार मानतो. आणि आपण काळजी करू नका, आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे, आधीची शांती माहिती आहे, पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची अलर्जी आहे, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल. कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच.